आता एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यचा एन्काउंटर केल्याची माहिती आहे। अमोल वाघमारे यांच्याकडूनच रोहित आर्यचा एन्काउंटर करण्यात आला आहे। रोहित आर्य तोच ज्यानं आधी अनेक वेळा आंदोलन केल्याची माहिती होती आणि आज मात्र त्यानं कहर केला। 17 मुलांना ओलीस ठेवलेला होता आणि त्या मुलांची सुटका करताना अमोल वाघमारे निरीक्षक पोलीस निरीक्षक यांनीच रोहित आर्यचा एन्काउंटर केल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुष्मिता, काय सांगाल? अमोल वाघमारे पोलीस निरीक्षक यांनी त्या रोहित आर्यचा एन्काउंटर केल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? सुष्मिता यांच्यासोबत पुन्हा एकदा कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करूयात। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी त्यावेळेला रोहित आर्य हा जो ओलीस ठेवणारा आरोपी होता, ज्यानं 17 मुलांचं अपहरण केलेलं होतं, त्याच्यावर गोळी झाडली, एन्काउंटर केल्याची माहिती समोर आलेली आहे। ऑपरेशन पबईचा हिरो अमोल वाघमारे असल्याचं या ठिकाणी दिसतंय। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्याकडूनच रोहित आर्यचा एन्काउंटर करण्यात आला आहे। अमोल वाघमारे हे पबई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांच्याकडे। सुष्मिता, काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? सुष्मिता, आवाज येतोय? दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ह्या सगळ्या मुलांना त्यांच्या एकूणच बोला बोला ही जी सगळी मुलं होती, ही सगळी मुलं रिहर्सलसाठी म्हणून या स्टुडिओमध्ये आलेली होती। गेले अनेक दिवस त्यांचे हे रिहर्सल सुरू होते। 100 मुलांपैकी काही ठराविक मुलांना आजच्या दिवशी बोलवण्यात आलं आणि साधारणपणे 1-1:30 वाजला तरी देखील ही मुलं घरी न परतल्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी संपर्क साधायला सुरुवात केली। याच दरम्यान आपण जर बघितलं तर रोहित आर्य याने सुद्धा काही व्हिडिओ हे या पालकांच्या मोबाईलवर पाठवायला सुरुवात केलेली होती। सध्या आपण जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये एक तणाव आपल्याला पाहायला मिळतोय, कारण रोहित आर्य याचा या सगळ्या एन्काउंटर दरम्यान मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आता समोर येते आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला ही सगळी मुलं याच इमारतीमध्ये होती त्यावेळेला या सगळ्या परिसराला एका छावणीचं स्वरूप मिळालेलं होतं। सगळ्या मुलांना वाचवणं हे सगळ्यात मोठं कर्तव्य पोलिसांवरती होतं। तब्बल 17 मुलं या परिसरामध्ये होती। या घटनेमध्ये त्यांना वेठीस धरण्यात आलेलं होतं, त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं। या प्रकारादरम्यान पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। त्याच क्षणी इथे कमांडोंना तैनात करण्यात आलं, पोलिसांना बोलवण्यात आलं। अमोल वाघमारे या पोलीस कॉन्स्टेबलनं एन्काउंटर करताना महत्त्वाची भूमिका बजावली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीचा घटनाक्रम सध्या समोर येतो आहे त्यामध्ये काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। मुळातच या इमारतीच्या बाहेर आपण जर बघितलं तर हे जे काही मुख्य दरवाजे आहेत ते सर्व मुख्य दरवाजे सुरुवातीला पोलिसांनी बंद केले। एंट्री एक्झिट पॉईंट बंद झाल्यानंतर या इमारतीमध्ये राहणाऱ्या इतर लोकांना सुद्धा बाहेर पडू न देण्याची ताकीद देण्यात आली। डक एरियामधनं या सगळ्या भागामध्ये शिरण्याचा प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला। बाथरूममधनं खिडकी उघडून आतमध्ये हे पोलीस सुरुवातीला शिरले। या दरम्यान रोहित याची समजूत काढण्याचा, त्याच्याशी संवाद साधण्याचा वारंवार प्रयत्न पोलीस करत होते, त्यात त्याला गुंतून ठेवण्यात आलं आणि नंतर आपण जर बघितलं तर थेट हे सगळे पोलीस ऍक्शन मोडवरती आले। बरोबर, 17 मुलांना त्यांनी सुरक्षित केलं। बरोबर आहे सुष्मिता, काही प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत ते आपण बघूया, तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊया।